चला प्रॉब्लेम नंबर 6. दुपारी आपण 5 नंबरचा प्रॉब्लेम समजून घेतला होता. आता 6 नंबरचा आपल्या सर्वांना मेथड माहिती आहे. काय करतो आपण सुरुवातीला रीड करतो आणि नंतर तो सॉल्व्ह करतो. आधी समजून घ्यायचा प्रॉब्लेम पूर्ण आणि त्याच्यानंतर सॉल्व्ह करायला सुरुवात करायची. मग मी प्रॉब्लेम वाचतो, सर्वांनी लक्ष द्यायचं. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ श्रेयस अँड मृणाल. दोघ जण पार्टनर आहेत, श्रेयस आणि मृणाल. अँड ऍडजस्टमेंट आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर. तुम्हाला खाली एक ट्रायल बॅलन्स दिलाय श्रेयस आणि मृणालचा आणि ऍडजस्टमेंट दिलेत. तुम्हाला काय तयार करायचंय? ट्रेडिंग अकाउंट तयार करायचे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचे फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. आणि त्याच तारखेचं बॅलन्स शीट सुद्धा बनवायचंय. आता ट्रायल बॅलन्स याच्या अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये सुद्धा आपल्याला व्हर्टिकल फॉर्मॅटमध्येच होता, पण याच्या अगोदरचे 5च्या अगोदरचे 4 जे प्रॉब्लेम होते त्याच्यामध्ये तो कसा होता? टी शेप मध्ये होता. म्हणजे डेबिट बॅलन्सेस अशा पद्धतीचं होतं. इकडे डेबिट बॅलन्सेस असायचं आणि इकडे क्रेडिट बॅलन्सेस. आता काय केलंय त्यांनी? या फॉर्मॅटमध्ये दिलं, पर्टिक्युलर डेबिट बॅलन्स आणि क्रेडिट बॅलन्स. मी तुम्हाला पुन्हा एकदा असाच प्रश्न असेल की डेबिट बॅलन्सेसला ट्रायल बॅलन्स मध्ये जे आयटम असतात ते सगळे एकतर काय असतात? असेट आणि एक्सपेन्सेस. व्हेरी गुड. असेट किंवा काय असतील? एक्सपेन्सेस असतील. हे आपल्या बेसिक क्लिअर असलं पाहिजे. आणि जे क्रेडिट कॉलम मध्ये ज्या अमाऊंट असणार आहे ते एकतर काय असतील? इन्कम किंवा लायबिलिटी. बरोबर, लॅबिलिटी, इन्कम किंवा इन्कम किंवा लॅबिलिटी. हे क्लिअर सर्वांना? हो सर. हो सर. जर असेट असेल तर कुठं लिहिणार आपण? बॅलन्स शीटच्या. आणि एक्सपेन्सेस असतील तर ट्रेडिंगच्या डेबिटला आणि प्रॉफिट अँड लॉसच्या असेट साइड डेबिटला. आणि जर इन्कम असेल तर कुठं लिहिणार? प्रॉफिट अँड लॉस क्रेडिट आणि ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड. क्रेडिट. आणि लॅबिलिटी असेल तर बॅलन्स शीट लॅबिलिटी साइड. वेल डन. म्हणजे याचा अर्थ काय होतो की क्रेडिट बॅलन्सेस जे आहेत ते सगळ्या जे आहेत ते टीडी, पीडी आणि बीए ला जातात 3 ठिकाणी. आणि जे क्रेडिट बॅलन्स आहेत एकतर टीसी ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड, पीसी मीन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड अँड बीएल म्हणजेच काय? बॅलन्स शीट लॅबिलिटी साइड. एवढं आपल्याला बेसिक समजलं पाहिजे पोस्टिंग करत असताना. आता जवळजवळ 6 प्रॉब्लेम झालेत, त्यामुळे मला असं वाटतं की तुमचं बऱ्यापैकी या ठिकाणी रिव्हिजन झालेली असणार आहे. आता फर्स्ट आपल्याला जे आयटम दिलेले आहेत ते सगळे ट्रान्सफर करून घेऊया आपण. फर्स्ट या ठिकाणी दिलेले कॅपिटल अकाउंट. आता कॅपिटल अकाउंट आपण कुठं लिहितो? कोण सांगते? पार्टनर्स कॅपिटल. पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साइडला. काही जण म्हणतील बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला. ती पण बरोबर आहे, पण आपण त्यासाठी स्पेशल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार करतो, त्याच्या क्रेडिट साइडला लिहितो. परचेस कुठं लिहिणार? आता मी सांगणार नाही. इन्कम आहे, एक्सपेन्सेस. ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. ओके, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. सेल्स ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड. क्रेडिट साइड. बिल्स रिसिवेबल बॅलन्स शीट असेट साइड. व्हेरी गुड. दॅन आफ्टर बिल्स पेएबल बॅलन्स शीट लॅबिलिटी साइड. कमिशन प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. डेबिट बॅलन्स आहे, असेट आहे, एक्सपेन्सेस आहे. हा प्रश्न विचारायचा, प्रश्नाचं उत्तर भेटते एक्सपेन्सेस. मग डायरेक्ट आहे का इनडायरेक्ट आहे? तर हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, म्हणून आपण लिहिणार प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला. चला पुढे जाऊया. ओके, सॅलरी कुठं लिहिणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिटला. इन्शुरन्स फॉर 9 मंथ. याचा अर्थ काय? याच्यावर हिडन ऍडजस्टमेंट आहे की नाही? आहे म्हटलं आपली जबाबदारी काय होते? त्या ठिकाणी स्टार मार्क करायचा. कोणतरी नाही म्हटलं चुकीचं उत्तर आहे. हिडन ऍडजस्टमेंट असते. आपण कोणताही खर्च जे आपण फायनलाइज करतोय अकाउंट, त्या अकाउंटिंग इयर मध्ये किती महिने असतात? 12 महिने असतात. आणि खर्च 12 महिन्याचाच करणं अपेक्षित असतं. आता त्यांनी इन्शुरन्स हा जो आपला खर्च आहे तो किती महिन्याचा दिला? ऍक्च्युली 9 महिन्याचा दिला. इंटू ब्रॅकेट 9 मंथ म्हणते. म्हणजे द्यायचा कितीचा राहिलाय? 3 महिन्याचा द्यायचा राहिलाय. मीन्स काय? आउटस्टँडिंग आहे ना? हो सर. येस सर. आउटस्टँडिंग इन्शुरन्स आहे. इथपर्यंत क्लिअर का सर्वांना? हो सर. ओके. आता 9 महिन्याचा एक्सपेन्सेस त्यांनी इन्शुरन्सचा 9,000 रुपये दिलेला आहे. किती दिलेला आहे? 9,000. हा, तर 1 महिन्याचा किती असेल? 1 महिन्याचा किती असेल? 1,000.
एक 1000 असेल, हे सर्वांना समजते. राहिलाय 3 महिन्याचा द्यायचा, म्हणजे 1000 गुणिले 3 महिन्याचं किती आउटस्टँडिंग असेल? 3000. हे क्लिअर सर्वांना ऍडजस्टमेंट इथपर्यंत? ओके. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे हा 3000, म्हणजे याचे इफेक्ट काय करणार आपण त्या एक्सपेन्सेस मध्ये? ऍड करणार. आणि दुसरी गोष्ट कुठं लिहिणार द्यायचं म्हटल्यानंतर? बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. व्हेरी गुड. बॅलन्स शीट लॅबिलिटी साइड. आता ही ऍडजस्टमेंट मी परत रिपीट करणार नाही, डायरेक्ट पोस्टिंगच्या वेळेसच. क्लिअर सर्वांना? ओके. हे आपण लिहिणार आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. ओके. दॅन आफ्टर नेक्स्ट प्रीपेड रेंट. आता पहा, प्रीपेड रेंट नावाचा आयटम दिलाय त्यांनी, कुठं लिहिणार कोण सांगते? रेंट आहे, खर्च आहे आपला, का असेट आहे? हा मोठा प्रश्न आहे सर, ओळखायला जे आहे ना. तुम्हाला जर आठवत असेल तर थेअरीचं आपलं लास्ट लेक्चर मध्ये आपण त्याच्यामध्ये मी तुम्हाला कुठं सांगितलं होतं, जर प्रीपेड रेंट ट्रायल बॅलन्सला असेल, ट्रायल बॅलन्सला, तर तो लिहायचा बॅलन्स शीटच्या असेट साइडला. याच ठिकाणी ट्रायल बॅलन्सला आउटस्टँडिंग रेंट असतं, तर कुठं लिहिलं असतं? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइड. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला. लक्षात राहू द्या, जर ऍडजस्टमेंट मध्ये प्रीपेड रेंट असला, आता बघा या ठिकाणी हिडन ऍडजस्टमेंट आहे, म्हणजेच काय, हे ऍडजस्टमेंट मध्ये प्रीपेड इन्शुरन्स आहे. याचे 2 इफेक्ट होतात. पण आपण काय शिकलोय थेअरीमध्ये, की ट्रायल बॅलन्स शीटच्या इच आयटम म्हणजे प्रत्येक आयटमचा एकच इफेक्ट होतो. प्रीपेड रेंट आपल्याला ऍडव्हान्स मध्ये पेड केलाय, म्हणजे आपली असेट आहे, म्हणून बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचा. इन फ्युचर त्याचा बेनिफिट घेतल्यावर तो एक्सपेन्सेस मध्ये कन्वर्ट होईल. कळते ना सर्वांना? हो सर. हो. आता हे जर असं नवीन आलं म्हटलं, आपली जबाबदारी काय असते, की असा आयटम जर आपल्याला आता 5-6 प्रॉब्लेम मध्ये पहिल्यांदाच दिसत असेल, तर त्याला IMP करून ठेवायचं, म्हणजे इन फ्युचर आपण प्रॉब्लेम अभ्यासत असताना नवीन काय ते आपल्याला लगेच लक्षात राहतंय. ओके. सन्ड्री क्रेडिटर्स कुठं लिहिणार? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी. डेटर्स, सन्ड्री डेटर्स असेट. पोस्टेज डेबिट साइड. त्याच्यानंतर फ्री होल्ड प्रीमायसेस ऍसेट. असेट. व्हेरी गुड. बॅलन्स शीट असेट. फर्निचर बॅड डेब्ट्स ओके. प्रॉफिट अँड लॉस डेबिट. कॅश इन हँड असेट. कॅश ॲट बँक असेट. आता हे 2 आयटम बघा, जर असे आपल्याला फरक लगेच कळतो. कॅरेज इनवर्ड कुठं लिहिणार? ट्रेडिंग अकाउंट डेबिट. आणि कॅरेज आउटवर्ड प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. स्टॉक कुठं लिहिणार? स्टॉक डेबिट साइडला. रिटर्न. आता रिटर्न पहा, एक गोष्ट लक्षात ठेवायची, यांनी रिटर्न दोन्ही कॉलम मध्ये बॅलन्सेस दिलेले आहेत, म्हणजे 1200 हा पण रिटर्नचा बॅलन्सेस आहे, आणि 1800 हा सुद्धा रिटर्नचा बॅलन्सेस आहे. मला फक्त एकच सांगायचं, की डेबिट बॅलन्सेस जो आहे तो काय आहे, कोणता रिटर्न्स आहे? परचेस रिटर्न. सेल्स रिटर्न. बघा व्यवस्थित सांगा, परचेस रिटर्न आहे का सेल्स रिटर्न आहे? सेल्स रिटर्न. परचेस रिटर्न जे परचेस रिटर्न म्हटले त्यांचं चुकीचं उत्तर आहे, जे सेल्स रिटर्न म्हटले त्यांचं बरोबर उत्तर. लक्षात राहू द्या, आपण काय केलं होतं त्यावेळेस टी फॉर्मॅट मध्ये बॅलन्स शीट होती. आवाज येतोय मला डबल मार, कोणीतरी माईक चालू बंद करून ठेवा माईक, ज्यांच्याकडून आवाज येतोय त्यांनी. काय करायचंय, रिटर्न्सच्या बाबतीत डेबिट बॅलन्स जर असेल तर तो काय समजायचं? सेल्स रिटर्न. टी शेप मध्ये ज्यावेळेस आपण ट्रेडिंग अकाउंट ट्रायल बॅलन्स बघितला, त्यावेळेस तुमच्या लक्षात आलं की डेबिट बॅलन्सेस मध्ये सेल्स रिटर्न दिले होते. आणि जर क्रेडिट बॅलन्स असेल तर तो कोणता आहे पहा? परचेस रिटर्न आहे. एवढं लक्षात राहायचं. मग आता सेल्स रिटर्न जर असेल तर त्याचा इफेक्ट काय करणार आपण? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला सेल्स डेबिटला. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला सेल्स मधनं लेस. आणि परचेस रिटर्न असेल तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लेस. व्हेरी गुड. चला पुढं वेजेस कुठं लिहिणार?
ट्रेडिंग अकाउंटच्या ट्रेडिंग Trading अकाउंटच्या account डेबिटला डेबिट आणि Trading आउटस्टँडिंग account वेजेस आहेत. आउटस्टँडिंग वेजेस क्रेडिट बॅलन्स आहे, कुठं लिहिणार? प्रॉफिट अँड लॉस डेबिट हा, ट्रायल बॅलन्स मध्ये ऍडजस्टमेंट मधला आयटम नाही, तो कुठं लिहिणार? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. हा पण नवीन वाटतोय ना, याला पण IMP करून ठेवा. जिथं आपण चुकतोय ना, आपलं कन्फ्युजन होतंय ना, असा आयटम नेहमी लक्षात ठेवायचा की ह्याचं का चुकलो आपण, आपल्या मनात काय ग्रह झाला होता. तर आता हा आउटस्टँडिंग वेजेसच्या बाबतीत बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन झालं असेल, तर अशा आयटमला IMP करून ठेवायचं की जिथं आपण चुकलोय. बघा, क्लोजिंग स्टॉक इफेक्ट सांगा मला, ऍडजस्टमेंट नंबर फर्स्ट. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बॅलन्स शीटच्या ऍसेटला बॅलन्स Very good. Trading account credit side, and then after next second effect is balance sheet asset side. Outstanding expenses. आता पहा, outstanding expenses salary 1200 आणि कमिशन 400. आता ह्या ऍडजस्टमेंटचे इफेक्ट सांगा, मग आपण स्टार मार्क करूया. ऍड एक्सपेन्स शो लायबिलिटी. व्हेरी गुड. काय? ऍड एक्सपेन्सेस, एक्सपेन्सेस मध्ये ऍड करणार आणि कुठे दाखवणार? बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. ऍडजस्टमेंट कशावर आहे? सॅलरी आणि कमिशनवर आहे. आपल्याला दोन्हीला स्टार मार्क करून घ्यावा लागेल, सॅलरी आणि कमिशनला. चला जाऊया, आपल्याला सॅलरी कुठं सापडते आणि कमिशन कुठं सापडते बघूया. एका खाली एकच आयटम आहेत बघा, कमिशन स्टार मार्क करायचं आणि सॅलरीला सुद्धा स्टार मार्क करायचं. क्लिअर का सर्वांना? नंबर सेकंड ऍडजस्टमेंट. Yes, sir. नंबर थर्ड ऍडजस्टमेंट, डेप्रिसिएट फर्निचर ऍट 10%. असेट डेप्रिसिएट झाली म्हणजे कमी झाली, एकतर तो आपला लॉस असतो, म्हणून आपण ते कशातनं वजा करणार? ते असेट मधनं. असेट म्हणजे फर्निचर मधनं वजा करणार. म्हणजे पहिला इफेक्ट काय? लेस फर्निचर, बरोबर ना? हो सर. आणि दुसरा इफेक्ट आपला लॉस झाला, कुठं लिहितो? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला डेबिटला. साईडला सर. हो, ऍडजस्टमेंट कशावर आहे? फर्निचरवर आहे. मग स्टार मार्क कोणत्या आयटमला करणार आपण? फर्निचर. फर्निचर. व्हेरी गुड. चला, फर्निचरला स्टार मार्क करू ट्रायल बॅलन्स मध्ये. सोबत आहेत ना सर्वजण? Yes, sir. ओके. देन आफ्टर नंबर फोर्थ ऍडजस्टमेंट, प्रोव्हाइड फॉर फर्दर बॅड डेब्ट्स दॅट इज रुपीज 1200. म्हणजे काय? की बॅड डेब्ट्स आहेत म्हणजे पैसे बुडले. बुडले म्हणजे कशाचे? डेटर्स कमी झाले आपले. इफेक्ट काय? लेस डेटर्स. डेटर्स. आणि देन आफ्टर सेकंड इफेक्ट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. डेबिट साइड. आता जर ओल्ड बॅड डेब्ट्स दिलेले असतील तर त्याला एक स्टार मार्क करावं लागेल आणि डेटर्सला एक स्टार मार्क करावं लागेल. बघूया ओल्ड बॅड डेब्ट्स दिलेत का? दिलेले आहेत. ओल्ड बॅड डेब्ट्सला स्टार मार्क करा, याच्यामध्ये ते ऍड करावे लागतील. आणि डेटर्स दिलेत का? तर डेटर्सला स्टार मार्क करून ठेवा. या ठिकाणी डेटर्स सुद्धा दिलेले आहेत, डेटर्सला स्टार मार्क करा. ऍडजस्टमेंट क्लिअर सर्वांना? हो सर. ओके. नेक्स्ट नंबर सेकंड लास्ट ऍडजस्टमेंट, गुड्स ऑफ रुपीज 5000 डिस्ट्रॉयड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी ऍडमिटेड अ क्लेम ऑफ रुपीज 2000 ओनली. 2000 रुपये इन्शुरन्स कंपनी. म्हणजे काय झालं ऍक्च्युली? आपला 5000 रुपयाचा गुड्स जळाला, आग लागली तिकडे म्हणतो ना आपण त्याला, तसं झालं. हा गुड्स काय झाला? जळाला. त्यातले इन्शुरन्स कंपनीने आपल्याला 2000 रुपये भरून दिले क्लेम म्हणून, की आपला त्याचा इन्शुरन्स काढला होता. हा कोणता गुड्स आहे मग? इन्शुरन्स आहे म्हटल्यावर शर्ट गुड. इन्शुअर गुड्स आहे. काय? इन्शुअर गुड्स. आता 5000 रुपयाचा जळाला, 2000 रुपये भरपाई भेटली, म्हणजे लॉस किती झाला आपला? 3000. जो लॉस होतो आपल्याला बिझनेस मध्ये, तो कुठं लिहितो आपण? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला डेबिट साइडला. व्हेरी गुड. आता हे इन्शुरन्स क्लेमचे आपल्याला लगेच पैसे भेटणार आहेत का? इन फ्युचर मध्ये ते भेटणार आहेत. मग हे म्हणजे कुठं भेटणार? बॅलन्स शीट असेट साइड. आणि आपल्याकडून 5000 रुपयाचा माल गेला की आपण एक इफेक्ट लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला. हे 3 इफेक्ट आहेत या ऍडजस्टमेंटचे. आता मी परत रिपीट करणार नाही. सर्वांना क्लिअर का? ओके. चला, आता त्यांनी प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो दिलाय 2:1 हा त्यांचा प्रॉफिट लॉस शेअरिंग रेशो आहे. हा आपल्याला प्रॉफिट वाटण्यासाठी युजफुल होतो. कोणताही वेळ न लावता आपण सॉल्व्ह करायला सुरुवात करायची. सर्वांनी ड्रॉ केला असेल असं गृहीत धरून सुरू करूया.
चला फर्स्ट कॅपिटल अकाउंट श्रेयस आणि मृणालचं कॅपिटल दिलंय. कुठं लिहिणार आहे कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला बॅलन्स लिहिणार आहे बरोबर ना. हो सर. हो सर. मृणाल हो, आणि सर. श्रेयस मृणाल आणि श्रेयस लिहूया कॅपिटलच्या क्रेडिटला लिहा बाय बॅलन्स Brought down. ब्रॉड डाऊन आणि अमाऊंट काय आहे पहा 35,000 आणि 20,000. व्हेरी गुड 20,000. 35,000 अँड 20,000 लिहून टाकला. बॅलन्स लिहिला कॅपिटल. परचेस ऍडजस्टमेंट आहे का परचेस रिटर्नची स्टार मार्क करून ठेवायचं राहिले याला पण करायचं बरं का सेल्सला आणि परचेसला. परचेस रिटर्न आहेत म्हणजे आपल्याला कुठे लिहावे लागतील ट्रेडिंगच्या डेबिट साइड. डेबिटला. पण अगोदर ओपनिंग स्टॉक लिहावा लागतो बरोबर ना. हो सर. ओके मग हो, ह्या सर. सर्वांनी सोबत राहायचं माझा स्पीड मेंटेन करण्याचा प्रयत्न करायचा. टू ओपनिंग स्टॉक आणि अमाऊंट किती आहे माहित नाही अजून आपण तिथे पोहोचलोय का नाही. ओपनिंग स्टॉक नाही. पर्यंत पोहोचलोय का नाही ते तसंच ठेवा. त्याच्या खाली लिहा टू परचेसेस ज्या आपल्याकडे आता अवेलेबल आहेत. टू परचेसेस त्याला स्टार मार्क आहे त्यामुळे आपण ती इनरला लिहिणार. किती अमाऊंट आहे 37,800 आणि एक ओळ जागा सोडायची. क्लिअर का सर्वांना. हो सर. ओके देन Yes, आफ्टर sir. नेक्स्ट आयटम इज सेल्स. हो, sir. सेल्स कुठे लिहायचंय ट्रेडिंगच्या क्रेडिट साइड. ओके चला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला या आणि लिहा बाय सेल्स आणि अमाऊंट लिहा सेल्सची 66,700 इनर कॉलम. 66 इनर कॉलमला लिहिले आपण. चला पुढे जाऊया. सेल्स झालं जे होते त्याला टिक मार्क करत चालायचं. बिल्स रिसिवेबल काय आहे आपली ऍसेट. ऍसेट आहे. ऍडजस्टमेंट वगैरे काय आहे का ऍसेट आहे म्हटल्यानंतर बॅलन्स शीटच्या कुठं लिहिणार ऍसेट साइडला लिहिणार. चला बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला या सर्वांनी फास्ट वेळ न घालवता बिल्स रिसिवेबल स्पीड वाढला पाहिजे सर्वांचा माझ्या सोबत. रिसिवेबल किती अमाऊंट आहे बिल्स रिसिवेबलची 8,000. 8,000 आउटर कॉलमला लिहिणार. देन आफ्टर नेक्स्ट बिल्स पेबल लॅबिलिटी आहे पळत जायचं बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला. 4-5 ओळी जागा सोडायची आणि लिहायचं बिल्स पेएबल आणि अमाऊंट किती पहा बिल्स पेएबलची 6,500 आउटर कॉलम ऍडजस्टमेंट नाहीये 6,500. बिल्स पेएबल झालं. कमिशन कुठं लिहिणार कमिशन डेबिट साइड. डेबिट साइड. व्हेरी गुड. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ऍडजस्टमेंट वगैरे काही नाही डायरेक्ट डेबिटला लिहूया. टू कमिशन आणि अमाऊंट आहे कमिशनची 2,400 रुपये बरोबर का. हो सर. 2,400. चला पुढं कमिशन झाल्यानंतर ऍडजस्टमेंट आहे कमिशनवर. ऍडजस्टमेंट आहे म्हटल्यावर आपल्याला ती इनरला लिहावे लागेल. एकच मिनिट ऍडजस्टमेंट आहे म्हटल्यानंतर इनरला लिहावं लागेल. किती 2,400 आणि एक ओळ जागा सोडायची ऍडजस्टमेंट आहे असं विसरायचं नाही. आता त्याच्यानंतर सॅलरीवर पण ऍडजस्टमेंट आहे. अमाऊंट आहे 6,600. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटलाच लिहिले ना आपण. हो टू सॅलरीज याच्यावर सुद्धा ऍडजस्टमेंट आहे. अमाऊंट आहे 6,000 इनरला लिहा 6,000 इनर कॉलम ऍडजस्टमेंट साठी जागा सोडली एक ओळ. सोबत आहेत ना सर्वजण. हो सर. इन्शुरन्स 9 मंथ साठीच आहे. हिडन ऍडजस्टमेंट आहे. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचं आहे. कोणाच तरी आवाज येतोय आजूबाजूचा त्यांनी म्यूट करायचं. तुषार चला इन्शुरन्स प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहूया. टू इन्शुरन्स
कंसातल्या 9 months अमाऊंट किती आहे 9,000 याच्यामध्ये ऍड करायचं ऍड काय आउटस्टँडिंग इन्शुरन्स आणि अमाऊंट किती आउटस्टँडिंग 3 महिन्याचं राहिले ना आपण 12 महिन्याच दे 3,000 3,000 आउटरला किती येणार 12,000 12,000 व्हेरी गुड आणि याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला यायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं लायबिलिटी लिहायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस त्याला अंडरलाईन करून ठेवा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस त्याच्यामध्ये फर्स्ट एक्सपेन्सेस कोणता लिहिणार आपण इन्शुरन्स अमाऊंट किती लिहिणार इनरला 3,000 रुपये 3,000 रुपये चला पुढे जाऊया इन्शुरन्स हे झालं इन्शुरन्सचे दोन्ही इफेक्ट झाले प्रीपेड रेंट कुठं लिहायचं बॅलन्स शीटच्या असेट साइडला जायचं बॅलन्स शीटच्या असेटला आणि त्या ठिकाणी लिहायचं प्रीपेड रेंट सोबत राहा सर्वजण मागे कुणी राहू नका मागे राहिले की काही समजणार नाही प्रीपेड रेंट आणि अमाऊंट किती प्रीपेड रेंटची 3,000 आउटर कॉलमला लिहून टाका ऍडजस्टमेंट वगैरे काही नाही 3,000 सन्ड्री क्रेडिटर्स बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहायचे बरोबर ना जाऊया बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आपण आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस हेडिंग दिले आणि त्याच्यामध्ये 2-3 एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग आहेत प्रॉब्लेम मध्ये त्यामुळे आपण एक 2-3 ओळी जागा सोडून त्याच्या खाली लिहूया सन्ड्री क्रेडिटर्स चालते ना सन्ड्री क्रेडिटर्स ऍडजस्टमेंट वगैरे काही नाही अमाऊंट किती लिहिणार सन्ड्री क्रेडिटर्सची 48,900 रुपये फक्त 48,900 क्लिअर सन्ड्री डेटर्स ऍडजस्टमेंट आहे बॅलन्स शीटच्या कुठं असेट साइडला या बॅलन्स शीटच्या सोबत राहा सन्ड्री डेटर्स आणि अमाऊंट लिहा 25,000 आणि एक ओळ जागा सोडायची ऍडजस्टमेंट आहे म्हणून एक ओळ जागा सोडली पोस्टेज प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला डेबिट साइडला लिहा टू पोस्टेज सोबत राहा सर्वांनी पोस्टेजची अमाऊंट आहे 1,700 रुपये त्याच्यानंतर पुढं फ्री होल्ड प्रीमायसेस कुठं लिहिणार आहे बॅलन्स शीटच्या असेट साइडला लिहूया फ्री होल्ड प्रीमायसेस आणि अमाऊंट आहे त्याची 17,300 रुपये आउटर कॉलम 17,300 चला फ्री होल्ड प्रीमायसेस झाल्यावर फर्निचर ऍडजस्टमेंट आहे 20,000 रुपये कुठं लिहिणार बॅलन्स शीटच्या असेट साइडला असेट साइडला फर्निचर आणि ऍडजस्टमेंट आहे इनरला लिहा 20,000 रुपये 20,000 रुपये आणि एक ओळ जागा सोडा त्याच्यानंतर बॅड डेब्ट्स कुठं लिहिणार आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइड चला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला येऊया टू बॅड डेब्ट्स कंसात ओल्ड म्हणा आता याच्यावर ऍडजस्टमेंट आहे म्हणून मी लिहितो बॅड डेब्ट्स किती दिलेत आपल्याला बघा त्यांनी 500 रुपये इनर कॉलमला लिहायचं आणि एक ओळ जागा सोडायची बॅड डेब्ट्स झाल्यानंतर कॅश इन हँड कॅश ऍट बँक कुठे लिहिणार बॅलन्स शीट
बॅलन्स शीटच्या असेटला खालून एक 2-3 ओळी जागा सोडा आणि लिहा कॅश इन हँड. त्याची अमाऊंट आहे कॅश इन हँडची 4,500. एकच मिनिट हा. 4,500 आउटरला लिहा आणि कॅश ऍट बँक आहे. कॅश ऍट बँक आणि त्याची अमाऊंट आहे कॅश ऍट बँकची 16,000 आउटर कॉलम. 16,000 आउटर कॉलम. ओके, चला पुढे जाऊया. कॅरेज इनवर्ड कुठं लिहिणार? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. व्हेरी गुड. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला लिहायचं टू कॅरेज इनवर्ड आणि त्याची अमाऊंट आहे कॅरेज इनवर्डची 800 रुपये. 800. पुढचा आयटम असणार आहे कॅरेज आउटवर्ड. कुठं लिहायचं आहे? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू कॅरेज आउटवर्ड आणि त्याची अमाऊंट आहे 1,700 रुपये. आउटरला लिहायची 1,700. पुढं रुपये. स्टॉक ट्रेडिंगच्या डेबिटला 22,500. आपण लिहून ठेवलंय, फक्त अमाऊंट लिहायची ट्रेडिंगच्या डेबिटला स्टॉकची 22,500 रुपये. आउटर कॉलम 22,500. ओके. देन आफ्टर रिटर्न्स. आता हे जे डेबिट जे आहेत ते कोणते रिटर्न्स आहेत? सेल्स रिटर्न. मग कशातनं लेस करणार आपण ते? सेल्स मध्ये यायचं. सेल्स लिहिले ट्रेडिंगच्या क्रेडिटला, त्या ठिकाणी लिहायचं लेस सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न आणि त्याची अमाऊंट त्या ठिकाणी लिहून टाकायची 1,200 रुपये ओनली. आणि 66,000 मधने 1,200 गेले तर 65 आणि वर्ष 65,500 रुपये आउटरला येतील. पहा, हे झालं रिटर्नचं सेल्सचं. आता परचेस रिटर्न 1,800. हे कशातनं वजा करायचे? परचेस मधनं. म्हणून म्हणायचं परचेस ट्रेडिंगच्या डेबिटला लिहिले त्या ठिकाणी यायचं म्हणायचं लेस परचेस रिटर्न. परचेस रिटर्न आणि अमाऊंट किती लिहिणार? 1,800. 37,800 मधने 1,800 गेले, आउटरला किती येतील? 36,000. 36,000. क्लिअर सर? क्लिअर सर्वांना? ओके, चला. वेजेस. हा, मी काही चुकून दुसरी अमाऊंट लिहिली का? नाही सर. हा, मग मी 36,000 म्हणत होतो, कोणतरी मला सांगत होते 36,800. 37,800 मध्ये 1,800 गेल्यानंतर 36,000च राहतात ना? हो. ओके, हो सर. चला पुढं. वेजेस 3,100 रुपये ट्रेडिंगच्या डेबिटला लिहायचे. ऍडजस्टमेंट वगैरे काही नाही. ट्रेडिंगच्या डेबिटला येऊ आणि लिहूया टू वेजेस. अमाऊंट लिहायची 3,100 आणि लास्ट आयटम असणार आहे आउटस्टँडिंग वेजेसचा. हा कुठं लिहिणार आपण? बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला. या ठिकाणी आपण हेडिंगच दिले आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. त्या ठिकाणी लिहायचं आउटस्टँडिंग वेजेस आणि अमाऊंट असणार आहे त्या ठिकाणी 1,600 रुपये. 1,600. अजून एक आहे ऍडजस्टमेंट मध्ये आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, तर ते त्या ठिकाणी ऍड करून आपल्याला आउटरला लिहायचे. चला पुढे जाऊया. सगळे आयटम ट्रान्सफर करून झालेत. आता ऍडजस्टमेंट फक्त 5च आहेत. थोडस स्पीड मेंटेन ठेवायचं, कारण की शेवटी स्पीड महत्वाचं असणार आहे. समजतं हे सुद्धा महत्वाचं. त्याबरोबर आपल्याला फास्ट सॉल्व सुद्धा करता आलं पाहिजे, त्यामुळे स्पीड वाढवायचं सर्वांनी. क्लोजिंग स्टॉक कुठं लिहितो? इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या असेट साइडला. चला, ट्रेडिंगच्या क्रेडिटला खालून एक 4-5 किंवा 1-2-3 ओळी जागा सोडायचं आणि लिहायचं बाय क्लोजिंग स्टॉक आणि अमाऊंट आहे क्लोजिंग स्टॉकची 30,000 रुपये. ऍडजस्टमेंट मध्ये 30,000 आणि बॅलन्स शीटच्या असेटला सगळ्यात शेवटी लिहा क्लोजिंग स्टॉक.
क्लोजिंग स्टॉक Stock. आणि अमाऊंट लिहा 30,000 रुपये. अमाऊंट लिहिली 30,000 रुपये. चला संपलं. पहिले ऍडजस्टमेंट क्लिअर. सेकंड ऍडजस्टमेंट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस सॅलरी अँड कमिशन. सॅलरी इज 1,200 अँड कमिशन ओनली 400 रुपीज. इफेक्ट काय? फर्स्ट इफेक्ट लेस ऑन ऍड ऑन पर्टिक्युलर एक्सपेन्सेस आणि शो ऑन बॅलन्स शीट Liability. Liability side. लॅबिलिटी साइड. बरोबर. पहिल्यांदा त्या एक्सपेन्सेस मधनं ऍड करायचे एक्सपेन्सेस मध्ये आणि दुसऱ्यांदा बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी लिहायचे. एक्सपेन्सेस कोणता आहे? सॅलरी आणि कमिशन. हे दोन्ही आपण बॅलन्स शीटच्या Commission. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिले, त्या ठिकाणी ऍड करूया. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जायचं, ज्या ठिकाणी सॅलरी लिहिले त्या ठिकाणी म्हणायचं ऍड आउटस्टँडिंग सॅलरी. आणि अमाऊंट किती आउटस्टँडिंग सॅलरीची त्यांनी आपल्याला सांगितली 1,200. ऍड झाले 6,000 मध्ये, तर आउटरला किती येतील? 7,200. 7,200. व्हेरी गुड. आणि कमिशन सुद्धा आउटस्टँडिंग आहे. ऍड म्हणायचं आउटस्टँडिंग कमिशन. आउटस्टँडिंग कमिशन. आणि अमाऊंट किती आहे पहा त्या ठिकाणी कमिशनची 400 रुपये. 400 रुपये. आउटरला किती येतील? 800. 2,800. या दोन्ही ऍडजस्टमेंट एका गुठड्यात बांधायच्या आणि बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला नेऊन आपटायच्या, ज्या ठिकाणी आपण हेडिंग दिले आउटस्टँडिंग वेजेस असं. तर त्या ठिकाणी पहिल्यांदा लिहायचं आउटस्टँडिंग सॅलरी 1,200 आणि त्याच्यानंतर आउटस्टँडिंग कमिशन किती? 400 रुपये. आणि या सगळ्याची टोटल आउटरला किती येईल कोण सांगते मला? 3 हे 2,000 आणि हे 3,000. 6,200. बरोबर. 6,000 किती? 6,200. 200 रुपये आउटरला आले. कळलं का सर्वांना मी कसं दाखवलं ते? ओके. 3 नंबर ऍडजस्टमेंट कडे या. पहा 3 नंबर डेप्रिसिएट फर्निचर. फर्निचर मधनं लेस आणि कुठं दुसरा इफेक्ट? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइड. व्हेरी गुड. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला जाऊया. फर्निचर बॅलन्स शीटच्या असेटला लिहिले, त्या ठिकाणी म्हणणार लेस डेप्रिसिएशन ऍट किती पर्सेंट सांगितले त्यांनी फर्निचरवर? 10%. 10%. 20,000वर 10%. 2,000. एक शून्य झाकायचा, फक्त एक शून्य झाकायचा. 2,000 येतात. 20 मधनं 2 गेले, आउटरला किती येणार? 18,000. 18,000. आणि याचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला लिहायचं टू डेप्रिशिएशन ऑन फर्निचर. टू डेप्रिशिएशन ऑन फर्निचर. Furniture. अमाऊंट लिहायची 2,000 रुपये आउटर कॉलम. 2,000 रुपये आउटर कॉलम. जे ऍडजस्टमेंट मध्ये कॅल्क्युलेट केलेली असेल तीच. काही जण त्या ठिकाणी 18,000 लिहायला बसलेत, असं चुकायचं नाही. प्रोव्हिडंट फॉर फर्दर बॅड डेब्ट, प्रोव्हाइड फॉर फर्दर बॅड डेब्ट्स इज रुपीज 1,200. बॅड डेब्ट्स आहेत 1,200. काय करणार आपण? डेटर्स मधनं लेस करणार. प्रॉफिट अकाउंटच्या डेबिट साइडला. व्हेरी गुड. डेटर्स मधनं लेस अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. बाकीच्यांनी सुद्धा लक्षात घ्यायचं, 2 आणि 3 व्यक्तींनीच बोलायचं नाही. लेस डेटर्स मधनं म्हणायचं बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स किती अमाऊंट पहा? बॅड डेब्ट्स 1,200. 200. 25 मधनं गेले 24, 24 मधनं 2 गेले 23,800. बरोबर ना? आणि आउटरला 23,800 लिहिले. याचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला जावं लागेल आणि त्या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी बॅड डेब्ट्स लिहिलेत ना, त्या ठिकाणी म्हणायचं ऍड बॅड डेब्ट्स आणि कंसात लिहायचं न्यू. आणि अमाऊंट किती आहे? 1,200. वरचे 500 प्लस 1,200. आउटरला किती? 1,700. क्लिअर का सर्वांना ऍडजस्टमेंट? हो सर. ओके. चला पुढे जाऊया. गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. माल आगीमध्ये जळालेला आहे 5,000 रुपयाचा. कुठं लिहिणार एक इफेक्ट जळाला 5,000चा? क्रेडिट साइडला.
व्हेरी गुड. अकाउंटच्या ट्रेडिंग क्रेडिट साईड. अकाउंटच्या क्रेडिट साइडला जायचं, त्या ठिकाणी लिहायचं बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. आणि किती? 5000, 5000. या 5000 पैकी आपल्याला भरून किती भेटणार आहेत? 2000. 2000. हे इन्शुरन्स क्लेम म्हणून दाखवायचं. कुठं दाखवणार? बॅलन्स शीटच्या असेट साइडला दाखवणार 2000 रुपये. आणि राहिलेला जो असणार आहे तो आपला काय असणार आहे? लॉस. लॉस. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. व्हेरी गुड. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचं टू लॉस बाय फायर. बाय फायर. किती लॉस झाला आपल्याला? 3000. 3000. 5000चा माल जळाला, 2000 नुकसान भरपाई, 3000 लॉस. समजले की ऍडजस्टमेंट? सगळ्या ऍडजस्टमेंट केल्यात आपण. हो सर. हो सर. ओके. आता आपल्याला क्लोज करायला सुरुवात करायची. शेवटचे 2.5 मिनिटं राहिलेत. जर समजा कॅन्सल झालं तर एक 2-3 मिनिटासाठी फक्त तुम्हाला रिजॉईनिंग करावं लागेल. करा सर्वजण. हो सर. हो चालतंय. हो सर. चला ट्रेडिंग अकाउंट क्लोज करूया. लक्ष द्या. आता ट्रेडिंग अकाउंट क्लोज करताना कसं करतोय मी आज परत एकदा वजाबाकी बेरीज करणार आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल एक 4-5 प्रॉब्लेम मध्ये. 0 0 0 0 0, 2 नंबरला पण 0 येईल, 3 नंबरला 5 5 येईल. बरोबर. इकडे 5 आणि 5 10, हातचा आला 1, 6 आणि 1 7 आणि 3 10, हातचा आला 1. म्हणजे किती आले? 1,05,000 रुपये क्रेडिट. 1,05,000. तेच डेबिटला लिहिणार 1,05,000. बरोबर ना? हो सर. ओके. आता वजाबाकी करताना लक्ष द्यायचं. 0 0 0 0 0 लिहिणार. 2 नंबरला बघा 0 0 0 0 0. 3 नंबरला बघा 5 आणि 8 किती झाले? 13. 13 आणि 1 14. खाली किती आहेत? 15. 5 आहेत. 5 खाली आहेत 5. बरोबर ना? मग या 14ला 5 करण्यासाठी शेवटी एकक स्थानी किती मिळवावं लागेल? 1 मिळवावं लागेल. मिळवला किती? 1 मिळवल्यावर झाले 15. मिळवला 1 म्हणून डायरेक्ट लिहिणार 1 आणि 15 मधला 1 हातचा कुठे घेणार? पुढं. बरोबर. आता हातचा 1 प्लस 2 3, 3 आणि 6 9, 9 आणि 3 12. 12 आणि खाली काय आहेत? 0. 12ला 0 करण्यासाठी मिळवले 8, तर येतील किती? 20. मिळवले 8 म्हणून लिहिणार डायरेक्ट किती? 8. मीटिंग कॅन्सल होईल. सर्वांनी रिजॉईनिंग करा. मिळवले 8 लिहिणार 8 आणि हातचा कुठं घेणार? 2 पुढं. 20 मधला हातचा 2 पुढे घेतला. कळतंय ना काय चाललंय? हो सर. बरं. 2 आणि 2 4, 4 आणि 3 7, 7 आणि खाली आहे 0. 3. हा 7 मध्ये 3 मिळवले तर लिहिणार 10 पुढं. मिळवले 3 म्हणून लिहिणार 3. ओके. मी तुम्हाला बेरीज सांगत होतो. 7 आणि 3 10. 1 मिनिट. 7 आणि 3 10 आले आणि ह्या 3 मिळवले म्हणून 3 लिहिले आणि 10 मधला हातचा 1 आपल्याला पुढे घ्यायचा होता. बरोबर. 1 पुढे घेतला. वर 1 1 आणि खाली सुद्धा 1च. लिहिणार किती? 0. म्हणजे आपला ग्रॉस प्रॉफिट किती आला? 38,100. 38,100. क्लिअर का सर्वांना हे? हो सर. ओके. चला आता याला नाव काय देणार आपण? टू ग्रॉस प्रॉफिट. टू ग्रॉस प्रॉफिट इथं लिहिणार कॅरीड डाऊन आणि हा ट्रान्सफर कुठं करणार? प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला. क्रेडिट साइडला म्हणणार बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन आणि अमाऊंट लिहिणार 38,100 रुपये. ओके. आता डेबिटचा जर अंदाज घेतला आपण तर 7 9 12 9 12 21 22 23 24 वरचे 2 26 आणि 31
30-35 पर्यंत जाईल, पण 38 पर्यंत टोटल जाणार नाही अंदाज जर घेतला. म्हणजे आपली क्रेडिट साईड काय असणार आहे? मोठे असणार आहे. मग आपण क्रेडिटची टोटल घेतली 38,100 आणि तीच लिहिली डेबिटला 38,100 रुपये. आणि पुन्हा एकदा उलटी वजाबाकी करायला सुरुवात करू. 0 0 0 0 0 0 0 नंतर 0 0 0 0 0 0. इकडे बघा 8 आणि 2 10 आणि 7 17 आणि 7 24 आणि 7 31 येतात. आणि खाली काय आहेत? परत एकदा टोटल करा. 8 आणि 2 10 10 आणि 7 17 17 आणि 7 24 24 आणि 7 31 आणि खाली पण काय आहे? एकच आहे बरोबर. म्हणजे 1 मधनं 1 गेला, किती राहिला? 0 राहिला बरोबर ना? बरोबर आहे. हो. आणि आता आपल्याला काय करावं लागेल? हा जो 3 आहे तो पुढे घ्यावा लागेल. एकच मिनिट, मी फक्त ट्राय करतोय कारण की असं पहिल्यांदा आले. 3 3 आणि 2 5 5 आणि 7 12 12 आणि 2 14 15 16 17 आणि 2 19 आणि 3 19 आणि 3 किती झाले? 22. असं नाही होत, 3 घेतला नाही तर काय होते? 7 आणि 2 9 9 आणि 2 11 12 13 14 आणि 2 16 16 आणि 3 19. काय चुकते का आपलं? सर गुड्स लॉस बाय फायर गुड्स लॉस बाय फायर घेतले ना आपण 3,000 रुपये. आपली कोणती अमाऊंट राहिली का? 3,000 2,000 1,700 1,700 1,700 12,000 7,200 2,800 सगळे घेतले आपण. मग काय राहिले तर नाही ना आपलं? परत एकदा करूया आपण. हा एकच मिनिट. 3 आणि 2 5 5 आणि 7 12 12 आणि 2 14 15 16 17 17 आणि 2 19 आणि 3 21 21 येते तर आले 21 बरोबर ना? खाली आहे 8. एकच मिनिट. 21 आणि खाली आहे 8 हे 19 18. याची टोटल किती येते बघा बरं? 2 आणि 3 5 5 आणि 7 किती झाले? 22 12 22 येते ना टोटल? 22 येते. 22 टोटल येते बरोबर का? बघा 3 आणि 2 5 5 आणि 7 12 12 आणि 2 14 15 16 17 17 आणि 2 19 19 आणि 3 22. हो बरोबर 22. मी म्हणायचे 21 कशी टोटल येते, त्यामुळे कन्फ्युजन होत होतं. 22 आणि खाली किती आहे बघा? 8 आहे ना? 8 मग 22 मध्ये जर 6 मिळवले तर येतील 28 आणि खाली पण आहेत 8. म्हणजे मिळवले 6 म्हणून आपण लिहिणार किती? 6 6 लिहिणार. आणि 28 मधला 2 हातचा पुढे घेणार. 2 2 2 2 2 आणि 1 3 3 आणि खाली 3 3 3 गेले 0 आणि 6 राहतील. कोणतरी माईक चालू आहे, हे बंद करा. म्हणजे किती राहतील? 6 राहतील. आणि आपला 6,000 काय आला? नेट प्रॉफिट आला. कळलं का सर्वांना कसं काढला? ऍड केले का? हो वरतीने ऍड केले ते. टू नेट प्रॉफिट म्हणायचं. एकच मिनिट, इथं नाही म्हणावं लागणार त्याला. हे असं का होतंय बरं माझ्याकडून? एकच मिनिट, मला हे ऑपरेटिंग जरासं अवघड जाते. हा ऑपरेटिंगला वेळ लागला की 1 2 3 तिसऱ्या ओळीला म्हणा टू नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट. आणि आता बघा मला तुम्हाला काय सांगायचंय की मी आतापर्यंत प्रॉब्लेम मध्ये नेट प्रॉफिट कसा कॅल्क्युलेट डिवाइड करायचं हे सांगितलं नव्हतं. आता किती? 6,000 तुमचा काय आहे? नेट प्रॉफिट आहे. आता मला एक गोष्ट समजून सांगायची सर्वांनी. रेशो काय आहे त्यांचा? 2:1 आहे बरोबर. यांची बेरीज जर केली 2 + 1 याची जर बेरीज केली तर किती येतील? 3. हो ते कोणाच तरी माईक चालू झाल्यावर खरखर आवाज येतोय. 3 बेरीज येते बरोबर ना? आपला प्रॉफिट किती आहे? 6,000.
मग काय करायचं 6000 भागिले 3 करायचे तर किती 6 1 6 6 2 12 2000 3 3 1 3 3 2 6 शून्य आणि हे सगळे शून्य या 2000 पुढं 2 पुढं मांडायचे म्हणजे भागाकार किती आला 2000 आला बरोबर ना हा एकाचा रेशो आहे 2 आणि एकाचा रेशो आहे 1 म्हणजे 2000 गुणुले 2 करायचं तर किती येईल 4000 4000 आणि 4000 येईल 4000 आणि 2000 गुणुले 1 केलं तर किती येईल 2000 2000 म्हणजे त्यांचा प्रॉफिट कसा वाटला आपण 4000 आणि 2000 अशा पद्धतीने तुम्हाला वाटता येतो आणि हा प्रॉफिट आता आपण मी कसा लिहितोय ते लक्षात राहू द्या पहा टू नेट प्रॉफिट पहिला पार्टनर आहे श्रेयश आणि दुसरा आहे मृणाल एकाला आला आपला 4000 आणि एकाला आला 2000 4 आणि 2 6 आउटरला दाखवले आणि हा प्रॉफिट आपण ट्रान्सफर करणार आपल्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय नेट प्रॉफिट म्हणायचं याला नेट प्रॉफिट कारण की हा पार्टनरला भेटतो पार्टनरच्या दृष्टिकोनातून फायदा आहे नेट प्रॉफिट आणि अमाऊंट लिहायची 4000 प्लस 2000 आणि आता आपले हे अकाउंट जर क्लोज करायचं ठरवलं तर 20 आणि 2 22,000 बरोबर ना हो सर हा बरोबर आहे हो आणि 35 आणि 4 39,000 तेच डेबिटला काय 4000 श्रेयसला एक आणि मृणालला 2 आहेत. हा म्हणजे इथं पार्टनरची नाव उलटी झालेत उलट नाही झालं पार्टनरची नाव उलटी झालेत बरोबर ना हो सर हा असं झालं तर आपण काय केलं टोटल केली 39,000 आणि याचे 22,000 रुपये आणि आता वर वजा होण्यासाठी एकही अमाऊंट नाहीये फिगर नाहीये म्हणजे आपला बॅलन्सिंग फिगर काय येईल 39,000 आणि 22,000 येईल 22,000 याला काय म्हणणार आपण टू बॅलन्स इकडं ब्रॉड डाऊन म्हटलं होतं इथं खाली शेवटी काय म्हणणार टू बॅलन्स बॅलन्स कॅरीड डाऊन आणि हा बॅलन्स आपल्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला दाखवायचा कॅपिटल अकाउंट बनायचं कॅपिटल अकाउंट आणि अमाऊंट लिहायची त्या ठिकाणी पहिला कोण पार्टनर आहे आपला श्रेयश ना श्रेयश श्रेयसचे आहे 39,000 रुपये आणि मृणालचे आहे 22,000 रुपये 22,000 टोटल किती येईल आउटरला 61,000 येते का बघा बरं 61,000 आणि आता बॅलन्स शीटची टोटल करू 0 0 0 0 0 9 2 11 5 16 हातचा आला 1 2 6 8 6 14 8 22 हातचे आले 2 आणि 8 8 4 12 बरोबर का म्हणजे 1,22,600 लॅबिलिटी आहे असेट तेवढीच आहे का बघायची 0 0 0 0 इकडं 8 आणि 6 8 आणि 3 11 11 11 आणि 5 11 आणि 5 किती 16 आजचा आला 1 8 आणि 1 9 आणि 3 12 आणि 3 15 आणि 7 22 आणि 8 30 आणि 2 32 आणि 4 36 आणि 6 42 42 आणि हातचे आले 4 4 आणि 3 2 सॉरी 4 आणि 2 6 7 8 9 आणि 3 12 बरोबर आले 1,22,600 रुपयांनी प्रॉब्लेम क्लोज झाला आपला समजला का सर्वांना ओके आता आपण आज या ठिकाणी आम्ही रेकॉर्डिंग